संघासाठी गोलंदाजाचो फलंदाजाचो भरणा दोन्ही संघात एक चांगलो आकर्षक नेत्रदीपक सामना बुक गावात प्रत्येक दर्शकासाठी। क्षेत्ररक्षण सुद्धा सजला गेला। पॉवर प्लेचा पहिला षटक स्ट्राइक एंडच्या दिशेने उत्कर्ष जुवाटकर, नॉन स्ट्राइक एंडच्या दिशेने कुणाल जुवाटकर, सलामीचा षटक राज केळुसकर। काय घडता आणि काय बिघडता आणि एसटीच्या पाठी सुमित कुमुर्लेकर, GSPL मध्ये सर्वोत्कृष्ट एसटी रक्षक चो किताब पटकावणार एसटी रक्षक सुमित कोमुर्लेकर। एसटीच्या पाठी कसली चूक होताना तुमका बघू गावाची नाही। एक दर्जेदार एसटी रक्षण दरम्यान सामन्याक सुरुवात होता। या सामन्यासाठी पंच म्हणून मेन पंच विष्णुप्रभू, स्क्वेअर लेग पंच अतुल शिरवाडकर। सामन्याक सुरू झाली पंचांची खूण। क्षेत्ररक्षण अजून सुद्धा सजला जाता आणि सुमितचं एक वैशिष्ट्य जोपर्यंत त्याच्या मनासारखं क्षेत्ररक्षण सजला जाणार नाही तोपर्यंत गोलंदाज चेंडू टाकूचो नाही। दरम्यान सामन्याक सुरुवात पहिल्या षटकातलो पहिलो चेंडू उत्कर्षासाठी। पहिला चेंडू ती स्लिपच्या क्षेत्रात चेंडू झालो आणि धावचीच्या स्वरूपात स्वतःच्या पायावर धुंड मारून घेतो उत्कर्ष जुवाटकर नावाचा कलाम लागला जाता। काय गरज नाही होती फुकटचो जीव धोक्यात घातल्यान, अति घाई संकटात नाही म्हणतात तर दाखवून दिल्या, निदर्शनास आणून दिल्यान उत्कर्ष जुवाटकर। पहिलो हादरो बसता, पहिलो धक्को बसता वाडा तर संघाक। चेंडू सुद्धा कमालीचो, क्षेत्ररक्षण त्याच्यापेक्षा जास्त कमालीचा। नवोदित येणारो फलंदाज मैदानाची चालणारी दोन पावला सुमित जातेकर, एक सुमित एसटीच्या मागे तर दुसरो सुमित एसटीच्या पुढे, एक क्षेत्ररक्षक तर दुसरो फलंदाज। सध्या तरी खराब सुरुवात, एक खराब सुरुवात झाली ती म्हणजे वाडा तर संघाची फलंदाजी करताना नाणेफेक नाणेफेकीचं कौल लागलं होतं महापुरुष देवबाग संघाच्या बाजून, ते सार्थ ठरता फलंदाजीचं पाचारण केलं होतं वाडा तर संघाक आणि पहिला खिंडार पडतात म्हणजे वाडा तर इलेवन देवबाग, वाडा तर इलेवन संघाक। पहिलो धक्को बसता कुणालसाठी मैदानात उभे राहणं खूप महत्वाचा। राज आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन चांगला फटको खळून काढलेला फटको, चांगला क्षेत्ररक्षण, एक धाव मात्र का वाचवू शकणार नाही। संघाचा खाता खोलला जाता। एक अशी धावसंख्या पहिल्या वेळेला एका धावेची नोंद गेली। पहिला षटक चालू असताना पहिल्या चेंडू धावबादच्या स्वरूपात उत्कर्षाचा खेळ परत झालो। दुसऱ्या चेंडूवरती एक धाव खर्च होता। पुन्हा क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल आणि बदल तुमका वारंवार बघू गावतलो ह्यो सामनो संपासर। राज आपलं पुढचं आता मात्र कुणासाठीचं फुल टॉस चेंडू, चेंडू सीमा पार, नक्कीच षटकार। सुरुवात झाली वाडातरच्या बाहुबलीची षटकारनिशी स्वतःचा खाता खोलता कुणाल जुवाटकर आणि जोपर्यंत कुणाल मैदानात हा तोपर्यंतचे गोलंदाजाचे हाल तुमका भूक गावतील। नक्कीच एक मोठी धावसंख्या वाढली ती म्हणजे 7 अशी धावसंख्या सुरुवात झाली होती धावची। त्याच्यानंतर एक धावण्यात ह्याच्यावरती 6 धाव खर्च होता। पुन्हा क्षेत्ररक्षणात बदल, मी सांगतो वारंवार बदल तुमका बघू गावतलो। पुन्हा एकदा लोअर फुलटात हे सुद्धा चेंडू सीमा पार, चौकार, एक आकर्षक नेत्रदीपक फटको कुणालच्या बॅटमधून आणि राजचा राज मात्र कमी करणारा फटको कुणालच्या बॅटमधून। कायम चांगली गोलंदाजी करता राज केळुसकर मामा भाचेची जोडी सध्या तरी मैदानात वावर। उमेश शेरागिनी, राज केळुसकर, मामा आणि भाचे। एक मामा भाचा जो खराब हो तुमका येंगुर्ल्याच्या बंदराच्या बाहेर सुद्धा बुगावात आणि दुसरो खराब हो सध्या तरी मैदानात। खराब म्हणजे आमची गापतांची भाषा, खराब म्हणजे समुद्रातला खडा दगड त्याका खराब म्हणतात आणि तोच खराब मामा भाचा जो खराब म्हणून फेमस हा नावाजलेलो हा। तशीच मामा भाचेची जोडी सध्या तरी मैदानात। हो सुद्धा चेंडू सीमा पार, कुणाल नक्कीच चांगलं ते कुणाल मैदानात रोवलं गोलंदाजाचे हाल आणि कुणाल करता सध्या तरी राजच्या गोलंदाजीचे हाल। 15 अशी धावसंख्या, एक गडी बाद एक अशी धावसंख्या होती, आता मात्र धावसंख्या झाली 15।
कानमंत्र देवचोत लागत नक्कीच राज या गोलंदाजाक आणि ती कामगिरी फत्ते पाडतात ती म्हणजे सुमित कोमुर्लेकर, एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू. आणि राज सारख्या चांगल्या गोलंदाजाकडून अशा गोलंदाजी अपेक्षा नक्कीच नसता. कर्णधाराक सुद्धा संघ सहकार्यांका सुद्धा थोडस विसर पडलो असत, पण तो विसर आता मात्र बाजूक ठेवतो लागत आणि चांगली गोलंदाजी करूची लागत. पुन्हा एकदा फुलटात चेंडू हो सुद्धा चेंडू सीमा पार षटकार. भेरा म्हणतात 13 आणि माझा तुंतुना खरा. किती कानमंत्र दिले तरी मात्र राजच्या आचरणात गोलंदाजीत काहीच फरक नाही. चेंडू सीमा पार जाता. धावसंख्या झाली पुन्हा एकदा 21 धावांचो मोदक. पहिल्या षटकाचा खेळ पुरो झालो. सांघिक धावसंख्या झाली 1 गडी बाद 21 आणि 21 मध्ये 20 धावसंख्या जवळ झाली ती एकट्या कुणाल जोडकरची. 2 षटकार आणि 2 चौकार, 4 मोठे फटके कुणालच्या बॅट मधून. आणि पॉवर प्ले फलंदाजी या पद्धतीने रुपेश सारंग करून गेलो त्याच्याच पद्धती त्याच पावलावर पाऊल ठेवून आता कुणाल जुवाटकर नावाचा फलंदाज सज्ज झालो. आता मात्र स्वतः होड्याकार कर्णधार उमेश शेरागी गोलंदाजीसाठी सज्ज झालो. मी मगाशी सांगलो ते 20-25 वर्ष क्रिकेट खेळता बरोच अनुभवा. आमच्या सगळ्यांचे लाडके सन्मानी श्री अण्णा गावकर यांचा सुद्धा आगमन झाला. शब्द सुमनानी त्यांचा सुद्धा स्वागत करते, विनंती करते आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्नवचा आणि सामन्याचा सुद्धा आनंद घेऊचा. बघा कशा पद्धतीची फलंदाजी करता कुणाल जुवाटकर, वाडाचा बाहुबली ज्याका म्हटलं जाता आणि खरोखर बाहुबलीची सारखीच फलंदाजी करता. आणि या फलंदाजी काहीतरी लगाम लावचो लागत आणि ती कामगिरी स्वतःच्या खांद्यावर घेतल्या. गोलंदाजीच्या रूपात उमेश शेरागी, समोर फलंदाज सुमित जातेकर. उमेश टू सुमित असा समीकरण. जास्त वेळ खर्च करू नको मित्रांनो, आपली स्पर्धा 2 दिवसाची असतात. 4 षटकांचे सामने आणि बरेच सामने अजून होऊचे आहेत. संध्याकाळची वेळ आपल्याला कमी भेटता, पण सामने लवकर होणार सुद्धा महत्वाचा. आपण निर्णय घ्यावा, आपण क्षेत्ररक्षण सजवा, पण पुढच्या येणाऱ्या सामन्यांका येणाऱ्या खेळाडूंका त्याचा त्रास होतो नाही याची सुद्धा दक्षता घ्यावा. आता मात्र एक चांगलं फटको खणून काढलो फटको स्ट्रेट डाऊच्या दिशेने. राज चेंडूसाठी खूप प्रयत्न केला नडवसाठी, पण प्रयत्न कमी पडले. चेंडू सीमा पार झालो, चौकार नोंदलो गेलो. तो मात्र सुमितच्या बॅट मधून 25 अशी धावसंख्या. पावशतक संघाचा आता स्कोरबुकवरती तयार झाला. खराब सुरुवातीनंतर आता मात्र चांगली कमबॅक करता वाडातरचे फलंदाज. वारंवार क्षेत्ररक्षणात होणारा बदल, वेळ पण त्याच्यासाठी जास्तीचा खर्च होता आणि आपण वेळ कमी खर्च करूचो. हा मी पुन्हा आठवण करून देते, कारण आपली स्पर्धा ही फक्त 2 दिवसाची आणि स्पर्धेचो आजचो दिवसचो शेवटचो. जास्त वेळ खर्च करू नका, आता आपणाक सुद्धा पेनल्टी लागतली. जास्त वेळ खर्च झालो या सामन्यासाठी. तर लोअर फुलटॉस पद्धती चेंडूत गती कमी होती, पण फटको एक चांगलो. 1 धाव खर्च होता या चेंडूवर सुद्धा. 26 अशी धावसंख्या थोडस लगाम लावचं लगात. आता मात्र समीकरण बदलता. उमेश टू कुणाल असा समीकरण. लेग ब्रेक पद्धती चेंडू, हलक्या गतीचा चेंडू होतो. चेंडूवर फसता पंचांकडे दाद मागता सोयर चेंडूसाठी, पण या चेंडूसाठी पंचांकडे दाद मागणं म्हणजे एसटी जाता मालवणक आणि हे तिकीट मागता देवगडचा. चेंडू निर्धाव म्हणा गणलो जाता, काउंट केलो जाता. एका निर्धाव चेंडूचा खेळ पुरो जाता. पुन्हा एकदा आता मात्र खटक्या बॉट जाग्यावर उपडी चेंडू सीमा पार. जेव्हा बॅटीचा आवाज येलो तेव्हा समजान गेलो की चेंडू सीमा पार होतलो. आजच्या दिवसात मात्र षटकारांची आतषबाजी भोगवली. सुरुवातीक रुपेश कोंडेस, ते राकेश सारंग, मोहित गिरब, रुपेश सारंग आणि आता कुणाल जुवाटकर. षटकार आणि चौकारांची बरसात आजच्या दिवसात होता आणि असेच खेळ प्रत्येक दर्शकाला आवडतात. हो सुद्धा चेंडू सीमा पार. बिग 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 हिट. नक्कीच मंडळासाठी मोठो खर्च. 60 रुपयाचा नुकसान. चेंडू हरवलो कारण चेंडू सीमा पार गेलो. ताकदीचा फटको कुणालच्या बॅट मधून षटकारासाठी.
धाव संख्या झाली 38. काय फलंदाजी करता कुणाल जुवाटकर प्रसंगासाठी आतापर्यंत 4 मोठे षटकार, 2 चौकारांशी 32 धाव संख्येवर खेळता आणि एका चौकारांशी 6 धाव संख्येची साथ देता तो म्हणजे सुमित. धाव संख्या झाली 1 गडी बाद 38. स्वस्तात माघारी परतलो उत्कर्ष जुवाटकर, त्याच्यानंतर फलंदाजी करू गेलेलो सुमित आणि कुणालची जोडी मात्र मैदानात चांगल्या पद्धतीचा खेळ साकारता. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू उमेशच्या माध्यमातून बघू 2 षटकांचा खेळ पुरो झालो. सांघिक धाव संख्या झाली 1 गडी बाद 38. पहिल्या षटकात धाव संख्या खर्च झाली होती 21. दुसऱ्या षटकात 17 धावा खर्च होता. मामा भाच्याचे गोलंदाजीचा सत्र सुद्धा पुरा होता. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. 2 चांगले गोलंदाज आता मात्र शोधूचे लागतील. ते महापुरुष देवबागेच्या कर्णधाराक खयच्या गोलंदाजी हातात चेंडू देऊचा त्याच्यावर मात्र विश्वास ठेवचो लागत आणि गोलंदाजाक सुद्धा तशा पद्धती साजेशी कामगिरी करूची लागत. गोलंदाजाचं नाव गोलंदाजाचं नाव गणेश कुबल सज्ज होता. तिसरा षटक शेवटसून दुसरा षटक या खूप महत्वाचा असतात, जोखमीचा असतात, जबाबदारीचा असतात. ती जबाबदारी गणेश कुबल नावाच्या गोलंदाजार दिली. कारण ज्या पद्धतीची फलंदाजी कुणाल करता बऱ्याच दिवसानंतर कमबॅक करता आपल्या फलंदाजीत आणि कुणाल बद्दल सांगू आवडत की एक शैलीदार फटके असतात कुणालचे आणि कुणालचा एक चांगला फटको असतात तो म्हणजे हुकचा फटको. अडतीस धाव संख्या झाली. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. गणेश कुबल सज्ज झालो. तिसऱ्या षटकातलो पहिलो चेंडू घेऊन समोर फलंदाज सुमित जातेकर. वेगवान जाणारो चेंडू. एकच धाव या चेंडूवरती खर्च होता. चांगला क्षेत्ररक्षण. नक्कीच गती दिसता गोलंदाजी करताना गणेशच्या गोलंदाजीत. वेगवान गोलंदाज जवळजवळ 30 यार्ड सर्कल कसून रनअप घेतलेला गोलंदाज. आता मात्र फलंदाज बदललंय. फलंद स्ट्राईक यांच्या दिशे कुणाल जुवाटकर. समाचार घेत गणेशच्या गोलंदाजीचो. मोठी हिट करूच होतो फटको फर्स्ट पण एकच धाव खर्च होता. चांगला क्षेत्ररक्षण ते उमेशच्या माध्यमातून बुक गवला. 40 अशी धाव संख्या स्कोर बुकवरती तयार झाली. नक्कीच सध्या देवबाग गावात म्हणा किंवा वाडातरच्या गावात सुद्धा सगळ्याच्या हातात मोबाईल असेल. मोबाईलवरती युट्यूब चालू असेल. युट्यूबवरती सामना चालू असतो. सामन्यामध्ये कुणालची फलंदाजी प्रत्येक जण बघित असतले. उसळी घेऊन जाणार चेंडू फटको फसता आपण चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक काय पोहोचलो. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडलो. 2 धावा खर्च होतात. एक वेगवान गोलंदाजी करताना आपला बघता गणेश कुबल नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती सुमित जातेकर. आता मात्र एक चांगला दर्जेदार आवाज आलो सुद्धा. चेंडू सीमा पार. शर्तीचे प्रयत्न राजच्या माध्यमातून बघवले पण प्रयत्न कमी पडतात कारण चेंडू सीमा पार होता. षटकाराचा खेळ पुरा होता. फक्त षटकार आणि चौकार या सामन्यात बुगवले. याच्या अगोदर सामन्यात सुद्धा तशाच पद्धतीची खेळ झाली होती रुपेश सारंगकडून. आता आहे सुमित आणि कुणाल. काय फलंदाजी जोडी वाडातर संघात मिळालेली आणि त्या पद्धतीची फलंदाजी करतात. 48 अशी धाव संख्या. 1 गडी बाद 48. पुढचा चेंडू गणेश. समोर फलंदाज सुमित. उसळी घेऊन जाणारो चेंडू. यष्टी रक्षक सुद्धा बीट झालो आणि बीटाचा रूपांतर चौकारात बघू गावला. फुकटची संघात वाईटची गुणता पंचांकडून. एकूण 5 धावा खर्च होतात. उसळी घेऊन जाणारो चेंडू होतो. या चेंडूवरती यष्टी रक्षक सुमित सुद्धा बीट झालो. एक चांगलो यष्टी रक्षक. फुकटची 5 धावा संघाच्या खात्यात जमा झाली आणि उसळी घेऊन जाणाऱ्या चेंडूसाठी वॉर्निंग सुद्धा मिळाली या गोलंदाजाक. संघाचा अर्धशतक स्कोर बुकवरती तयार झाला म्हणजे 53. 1 गडी बाद 53. तिसरा षटक चालू. पुन्हा एकदा उसळी घेऊन जाणार चेंडू. पंचांचा निर्णय काय तुला नक्की स्क्वेअर चेंडू.
जवळजवळ या षटकात 2 वाव पाणी मोजून काढल्या त्यांच्या गोलंदाजान. गती नुसती असा उपयोग ना, अचूक टप्प्याचा शोध सुद्धा घेऊचो लागत, अचूक टप्प्याचो मारो सुद्धा करूचो लागत. गोलंदाजी करताना धावसंख्येचा जो रतीब वाढत चाललो ते का काहीतरी लगाम लावची लागत. धावसंख्येची सुटलेली एक्सप्रेस त्याची आता लोकल करूची लागत. 54 अशी धावसंख्या तिसरा षटक चालू असताना नोची खूण येता मेन पंच विष्णू प्रभू म्हणजे फ्रीची नामी संधी तयार झाली या सुमित साठी. आयत्यार मारून घेऊचे ते म्हणजे कोयते, कारण चेंडू फ्री एक मोठो फटको येऊ सजलो जाऊ शकता काही येणार चेंडूवरती समजतलो. गणेश टू सुमित, फ्रीटचा चेंडू वेगवान जाणारो चेंडू काय येत नाही कळाक आणि सुमित गेलो माळा. चेंडू निर्धाव म्हणून काउंट केलो जाता. फ्रीटचा चेंडू अशा पद्धतीने निर्धाव टाकणं म्हणजे गोलंदाजीचो मात्र कौतुक करूचा लागत. पुन्हा एकदा गणेश टू सुमित, आता मात्र UGSTच्या बाहेर शेप्पल झालो. पुन्हा एकदा उसळी घेऊन जाणार चेंडू, पंचांचा निर्णय नो वाईटची खूण येता अवांतर आणखी एक धाव. जवळजवळ त्या षटकात 3 वाव पाणी मोजून करता. गती नक्कीच, मी वारंवार सांगते गती नक्कीच आपण टप्पो सुद्धा शोधून घेऊचो लागत. नुसती गती असून चालणार नाही मित्र, चूक टप्प्याचो मारो करूचो लागत. याच्या आधी चेंडू ज्या पद्धतीचा होतो तसेच चेंडू खेळूचे लागतले, टाकूचे लागतले. आता मात्र कडकडीत फटको, मोठो इलेलो आवाज, नाद घुमलेलो चेंडू जाऊन सीमा पार. षटकार 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 षटकारांची लयलूट करणारी फलंदाजी दोन्ही फलंदाज कुणाल आणि सुमित. धावसंख्या झाली 1 गडी बाद 61. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. निर्णायक षटक, महत्वाचा षटक, जोखमीचा षटक, जबाबदारीचा षटक. पहिलो चेंडू निर्धाव जाता. अशा चेंडूचो मारो करूचो लागत. नवोदित गोलंदाज महापुरुष देवबाग संघाकडसून कविराज काय तो पहिलो चेंडू निर्धाव जाता. शेवटच्या षटकातले 5 चेंडू शिल्लक. समोर फलंदाज वाडा तर बाहुबली षटकारांनी चौकारांची बरसात करणार फलंदाज. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जाता. पंचाकडे दाद मागली जाता आणि पंच आपल्या जागेवर कायम. 2 चेंडू निर्धाव. कमेलीचा षटक. गोलंदाजाचं नाव इंद्रजीत. नक्कीच जीत करूची लागत आपल्या गोलंदाजीत आणि या जीतची सुद्धा गरज आहे. शॉर्ट पुझी चेंडू, कारंजो उडता उडलेलो कारंजो बऱ्याच लांब निर्जाऊन पट्टा. चेंडू सीमा पार. षटकार. 2 डॉट चेंडू गेले. तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक करता कुणाल जुवाटकर. वैयक्तिक 39 धावसंख्येवर जाऊन पोहोचलो. शेवटचा षटक. शेवटच्या षटकातले 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 67. गडी बाद झालो 1. लाईनमॅन साठी बक्षीस लागला आता म्हणजे 100 रुपये. पण कुणालच्या बॅट मधून निघाले फट कितके लांबचे के लाईनमॅन सुद्धा तितक्या लांब जाऊन रवणार नाही. DHSC तांबर्डे संघ कर्णधार, हिमालय क्रिकेट संघ मोरवे कर्णधार. आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये होता. DHSC तांबर्डे संघ मैदानात मात्र चित्र थोडासा बदलता. कुणालचा खेळ पुरवता एक मोठा कलाम लागला होता. शेवटच्या षटकात इंद्रजीत नक्कीच जीत करता आपल्या संघासाठी एक मोठं फटको त्याच्या षटकात खेळलो सुद्धा गेलो तरी सुद्धा चौथ्या चेंडूवरती कमबॅक करता आणि चांगलं झेल पकडल्या. एसटीच्या पाठी सुमित कोमोरकर. मी सागाशीच सांगलो ते सामना सुरू होऊच्या आधी एक चांगलं दर्जेदार एसटी रक्षक कसली चूक होणार नाही.
दुसरो गडी बाद होता, दुसरो मासो गळाक लागता, तिसरो मोडूसोत येण्यात फारावता तो म्हणजे कुणाल जुवाटकर नावाचो. दत्ता पोसम आपण जवळपास कुठे असेल तर पॅव्हलियन पाशी यावचा. दत्ता पोसम धाव संख्या झाली 67. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. इंद्रजीत आपल्या षटक पुढचा चेंडू घेऊन वेगवान जाणारा चेंडू, हो सुद्धा चेंडू निर्धाव. बघा खेळ कसं बदलता, पण पंच मात्र दंड देतात या चेंडूसाठी. ईदभर तवसा आणि हातभर बी या मालवणी म्हणीची सुद्धा आठवण झाली. खराब चेंडू, काय हरकत नाही, एक धाव खर्च झाली. 68 अशी धावसंख्या. यानंतर होणारा सामनो DHSC तांबर्डेक विरुद्ध हिमालय क्रिकेट संघ मोरवे. नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचा. चेंडू चांगला होतो, एसटीच्या पाठी थोडस सुमित बीट होता, बीटाचं रूपांतर एका धावेत झाला. बॅट कट, चोरटी धाव दोन्ही फलंदाज तयार करतात आणि बऱ्याच वेळानंतर शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक वरती सुमित जातेकर. पण कमालीची गोलंदाजी पहिले आतापर्यंतचे 5 चेंडू जो खेळ पूर्ण करताना इंद्रजीतच्या माध्यमातून 21 धावसंख्येचा खेळ साकारता 9 चेंडूचा समाचार करताना 2 षटकार एका चौकारी फलंदाजी. शेवट चेंडू जाता जाता शेवट गोड होता का, शेवटच्या चेंडूवरती सुद्धा कलाम लागला गेला. खरोखरच कौतुक करूच लागत इंद्रजीतच्या गोलंदाजीचा, कारण प्रत्येक गोलंदाज मागलो ठरलो होतो. सुरुवाती राज केळुसकर, त्याच्यानंतर उमेश शेरगी, त्यानंतर गणेश कुबल आणि शेवटचा षटक घेऊन निलेलो इंद्रजीत. आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालो. सांघिक धावसंख्या झाली 3 गडी बाद 69. विजयाचं लक्ष आता म्हणजे 70. 24 चेंडू आणि 70 धावांचं लक्ष पुरा करूचा. हॅलो एंका बोलवा दोघांका तांबडे नाही ते सांगतो त्याच्यात बोलवा. DHSC तांबर्डेक संघ कर्णधार आमचे गाबी समाज स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष दत्ता पोसम सर यांचा सुद्धा सन्मान छोटस केलं जातं. सन्मान करत आमचे सन्मानी श्री अण्णा गावकर यांच्या हस्ते टॉस का बॉक्स मध्ये. या स्पर्धेदरम्यान आमच्या गावचे सन्माननीय अशोकजी गावकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आम्ही हिमालय क्रिकेट संघ मोरवे यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. स्कोर कार्ड करा. सत्तर धावांचा पाठलाग करूचा महापुरुष देवबाग संघात प्रथम फलंदाजी करताना वाडा तरी लंसन काय कमालीची फलंदाजी केली कुणाल जुवाटकर. 39 धावांचा डोंगर तयार केल्याने आपल्या संघासाठी फक्त 13 चेंडूचं समाचार करताना 5 मोठे षटकार 2 चौकार 300च्या स्ट्राईक रेटने आणि त्याका साथ देणार सुमित जातेकर सुद्धा त्याच पद्धतीची फलंदाजी. 10 चेंडूचं समाचार करताना वैयक्तिक 21 धावसंख्या जवळ केल्याने 2 षटकार 1 चौकार 210चा स्ट्राईक रेट आणि एवढी मोठी धावसंख्येचं डोंगर तयार केलं. मोठा लक्ष मोठ्या धावेचं पाठलाग करूचा, मोठ्या लक्ष्याचं पाठलाग करतो तो म्हणजे महापुरुष देवबाग संघात. DHSC तांबर्डेक कर्णधार आपणाक विनंती की आपण पॅव्हलियन पाशी यावचा. DHSC तांबर्डेक संघ कर्णधार नाणेफेकीसाठी आपणाक उपकार देतो आम्ही, जरा सहकार्य करा. DHSC तांबर्डेक संघ कर्णधार
70 धावांचो पाठलाग करतो महापुरुष देवबाग संघ. कशा पद्धतीने काय घडता काय बिघडता सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. क्षेत्ररक्षण सजला गेला. फ्लेमिंगचो नजारो इलो आपल्या मैदानात. या कामोट्याच्या मैदानात गुलाबी गुलाबी रंग सजलो गेलो तो वाडातरच्या जर्सीमुळे. देवबाग संघ करून तर विनंती आहे आपण एक खेळू अमका देऊचं जेणेकरून नावा समजतील. वारंवार विचारूच लागता गोलंदाजी करताना सुद्धा. आता फलंदाजी सुद्धा राज केळुसकर नक्कीच स्ट्राईक यांच्या दिशेक नॉन स्ट्राईक यांच्या बाजू. उमेश येरागी सर आपणाक विनंती करतोय. दरम्यान सामन्यात सुरुवात पंचांचं हिरवं कंदील. सामना सुरू झाल्याची खूण सलामीचा षटक घेऊन सूरज जुवाटकर एक वेगवान गोलंदाज वाडातरची एक्सप्रेस. अथर्व आणि राजच्या बॅटमधून सुरुवात बघा. दर्जेदार चेंडू सीमा पार चौकार खणखणीत चौकार. सूरजच्या वेगाच्या वर राजाचं एक सुद्धा बहुगोल फलंदाजी करताना तुम्ही चौकारशी स्वतःचा आणि संघाचा खाता खोलता. 70 धावांचो पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. राज केळुसकर राज आणि अथर्व एक दर्जेदार सुरुवात अशा पद्धतीची फटकेबाजी करूची लागत. समाचार घेऊचो लागा सूरजच्या गोलंदाजीचो. आता मात्र डावे एसटीच्या बाहेर भर काढणारो चेंडू बघता वडे मागता भजी. पंचदंड धावतो खांद्यापासून कमरे तागात लोंबत असलेले हात समांतर दिशेत बुगवले. वाईटची सुद्धा खूण पंचांच्या भूमिकेत बुगवली म्हणजे एक अवांतरी धाव संघाच्या खात्यात जमा झाली. पुढचा चेंडू राजसाठीचो. आता मात्र यू मिस ही दांडी जाता गुल तटक्या पेचून चेंडू झालो आता सीमा पार. पण पहिलो धक्को बसता तो म्हणजे महापुरुष देवबाग. एका चौकाराने राजची खेळी पुरी जाता. पहिला कलाम लागला जाता महापुरुष देवबाग संघाक राजच्या रूपात. पहिलो धक्को बसता श्री महापुरुष देवबाग संघाक. चांगली सुरुवात झाली होती. चौकार बहु गळलो त्याच्यानंतर कमबॅक करता आपल्या गोलंदाजी एक वेगार स्वार झालेलो गोलंदाज सूरज जुवाटकर. नवोदित इलेलो फलंदाज राजची जगागोग जयेश खोबरेकर. माफ करा श्रेयश खोबरेकर नावात श्रेय हा आपण आता फलंदाजी श्रेय दाखवचा लागत. श्रेय यश मिळवचा लागत आपल्या संघासाठी. कारण एक मोठ्या धावसंख्येचो पाठलाग करूचा 70 धावसंख्या पुरी करूची लागत. ते दोन्ही फलंदाजांका ज्या पद्धतीची फलंदाजी सुमित आणि कुणाल जुवाटकरने वाडातर संघासाठी केली तशाच पद्धतीची फलंदाजी आता ह्या दोन फलंदाजांका करूची लागत. सूरज पुन्हा एकदा सज्ज आपल्या गोलंदाजीत. आता मात्र फटको फसता चेंडू हवेतल्या चेंडू खाली हाताचा गुलाम करून दुसरा धक्को बसता. दुसरा कलाम लागला जाता. श्रेयश इलो मैदानात. श्रेयश गेलो पुन्हा डगआउट मध्ये. फक्त हजेरी लावल्यान मैदानात उपस्थिती दाखवल्यान पुन्हा डगआउटच्या प्रेमात पडलो. दुसरा धक्को बसता महापुरुष देवबाग संघाक. बिकट परिस्थिती संघ अडचणीत आणि अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मैदानाची दिशेने वळणारी पावला सुमित कोमुर्लेकर. सुमितच्या बॅटमधून आता मोठ्या हिटची प्रतीक्षा प्रत्येक दर्शकाक लागलेली. चांगलं झेल पकडताय कृतिक जुवाटकर. आणि गोलंदाजी बघा कशा पद्धती चांगली गोलंदाजी करता आपल्या संघासाठी सूरज जुवाटकर. आणि हॅट्रिकची नामी संधी तयार झाली. सूरज जुवाटकर या गोलंदाजाक हॅट्रिकच्या हुंबरट्यावर उभं राहिलो तो म्हणजे सूरज नावाचा गोलंदाज. आणि समोर फलंदाज मात्र आता बदलता. एक दोडे अंगाचा फलंदाज सुमित कोमुर्लेकर आमच्या
कप्तानचा अभिमान, एक यशस्वी डायरेक्टर दिग्दर्शक, बरेच मालिका याच्या नजरेतून घडले, बरेच कलाकार याच्या हाताखाली तयार सुद्धा झाले आणि क्रिकेटची आवड सुद्धा तितकीच प्रचंड. आणि आज मैदानात फलंदाजीसाठी दाखल. सुमितच्या बॅटमध्ये जोरदार हिट, चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षण नक्कीच पोहोचायचो ना, चेंडू विरला मार्गे धुरला, चेंडू सीमा पार, चौकार. या षटकातलं दुसरं चौकार बुगवलो. सुमितच्या बॅटमधून स्वतःचा खाता खोलतात म्हणजे सुमित कोंबोलेकर. चौकार निश्चित. संघाची धावसंख्या झाली या 2 गडी बाद 9. 70 धावांचा पाठलाग करता महापुरुष देवबाग संघ. पहिला षटक अजून प्रगती पथार. धावसंख्या झाली या 9 गडी बाद झाले 2. सूरज आपल्या षटकातलो पुढचो चेंडू घेऊन समोर फलंदाज सुमित. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारलेलो फटको. क्षेत्ररक्षक आता पत्र चेंडूवरती तयार झालो. 1 धाव खर्च होता. संघाची धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचली, ती म्हणजे 10. षटकातलो पुढचो चेंडू. याच्यावरती मोठी धावसंख्या तयार होईल काय? मोठो फटको खेळा शकता काय फलंदाज? जोरदार हिट करूच तो पंचांकडे लेग बिपर विकेट साठी दाद मागली जाता. पंचांवर कसलोच परिणाम झालो नाही. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालो. सांघिक धावसंख्या झाली या दुहेरी अंकात, ती म्हणजे 10. 2 गडी बाद 10. खराब सुरुवात सध्या ती महापुरुष देवबाग संघाची. 70 धावांचा पाठलाग करूचा. उर्वरित 18 चेंडू 60 धावसंख्या जवळ करूची लागत म्हणजे जवळजवळ धावगती ठेवची लागत प्रत्येक षटका मागे ती 20 ची. आणि त्यासाठी गोलंदाजार तुटान फोडूचा लागला. नाणेफेक होते DS तांबडेक विरुद्ध हिमालय मोरवे. मी अशोक गावकर यांना विनंती करतोय की त्यांच्या हस्ते टॉस व्हावा. निखिल तारी ये. हा ओके. वाडातर संघाच्या वतीने दुसरा षटक घेऊन सोलंदाज सज्ज होता. उत्कर्ष जुवाटकर. आणि हेड कोण मागतं? उत्कर्ष सुमित असा समीकरण. दुसऱ्या षटक सुरुवाती आता मात्र बॅटची काढून गलीच्या क्षेत्रात चेंडू जाता. थोडस फंबल होता क्षेत्ररक्षक, पण 1 धाव मात्र का वाचवू शकणार. 1 धाव सहज आणि सोप्या पद्धतीने पुरी केली जाता. दरम्यान नाणेफेकीचा कौल लागतोय तो DHSC तांबडे या संघाच्या बाजूने. पाहूया काय स्वीकारतात ते. उत्कर्ष आपल्या षटकात पुढचं चेंडू घेऊन आता मात्र एक चांगल्या क्षेत्रात फटको खेळलो गेलो. पॉईंटच्या क्षेत्रात डीप पॉईंटच्या दिशेने चेंडू जाता. चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा ते बुगवलं. फक्त 1च धाव खर्च होता. एका दुक्क्याचा खेळ नाही. आता मात्र मोठे फटक्यांचीच अपेक्षा. मोठे फटकेच खेळाचे लागतले. चिपीएच्या इमानाचा तिकीट काढून देऊचा लागतला. मोठो प्रवास करूचो लागत. मोठी सफर चेंडू घडवची लागतली. धाव संख्येचा आकडो झालो तो 1 डझनाचा, तो म्हणजे 12. गडी बाद झाले 2. दुसरा षटक चालू. 20 ची सरासरी राखूची ती प्रत्येक षटकात. फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज का याचा सुद्धा भान ठेवचा लागत फलंदाजी करताना. याच्यानंतर होणार सामना DHSC तांबर्डेक विरुद्ध हिमालय क्रिकेट संघ मोरवे. नाणेफेकीचा कल लागलो. तांबर्डेक संघाच्या बाजूने क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजी पाचारण केला. मोरवे संघात फटको काहीतरी थोडस फसता नक्कीच. सुमितचं ह्यो नक्कीच चेंडू सीमा पार होतो पण उसळी घेऊन जाणार चेंडू होतो. फलंदाज सुद्धा एक चांगलो अनुभवी गोलंदाज नवोदित जरी असलो तरी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी उत्कर्ष आपल्या संघासाठी कायम करीत दिलेलो. तसंच विकी कडू आपण जवळपास असा आमच्या अनिल पराडकर संघातून भेटायचा. विकी कडू पुन्हा त्या कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात चेंडूचा ह्या चेंडूला सुद्धा 1च धाव खर्च होता. कमालीची गोलंदाजी आपल्या संघासाठी.
थोडस जोश भरूचं लगात, थोडस जम भरूचं लगात, मोठे फटके खेळायचे लागतले दोन्ही फलंदाजांका. उत्कर्षाचा पुढचा चेंडू सुमित साठीचा. आता मात्र बॅटची काढणी यष्टीरक्षकाच्या कपाळावरून चेंडू नक्की सीमा पार होता काय? क्षेत्ररक्षक बरेच प्रयत्न करता, शर्तीचे प्रयत्न सुद्धा कमी पडले. चेंडू सीमा पार बुगवलो. बऱ्याच वेळानंतर एक चौकार सुद्धा सुमितच्या खात्यात जमा झालो. 18 अशी धावसंख्या. मोठे फटके खेळायचे, ठेवणीतले फटके काढूचे लागतले. जे फटके आपण खेळतो ह्याच्या आधी त्या फटक्यांची आठवण करून तसेच फटके सजवचे लागतले. समाचार घेऊचं लागत उत्कर्षच्या गोलंदाजीचो, पण सध्या तरी वरचं ठरलो तो उत्कर्ष. पुन्हा एकदा एक चांगलो चेंडू निर्धाव म्हणून काउंट केलो जाता. 2 षटकांचो खेळ सुद्धा पुरो झालो. सांघिक धावसंख्या झाली या 2 गडी बाद 18. 70 धावांचो पाठलाग करताना 18 अशी धावसंख्या. थोडंसं बॅकफूट वरती सध्या महापुरुष देवबाग संघ, पण क्रिकेट हा अनिश्चितीचो खेळ जे का म्हटला जाता, कधी सामनो बदला शकता. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडू आणि विजयाचा लक्ष्य आता 52. आता मात्र सरासरी वाढता जी 20 ची होती, धावगती 20 ची होती, आता 26 वर जाऊन पोहोचली. आणि आता गोलंदाज सुद्धा बदललो. तिसरा षटक घेऊन सज्ज होणारा गोलंदाज सुमित जातेकर. आधी फलंदाजी आता आपला गोलंदाजी सुद्धा सज्ज करता. गोलंदाजी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली सुमित नावाच्या गोलंदाजात. धावचीची संधी तयार झाली होती. कुणाल जोवाटकर मात्र थोडस फंबल होता कुणालचा सुद्धा. साध्या सोप्या पद्धतीने धावची सुद्धा झालो असतो. 22 ची गुणवत्ता पंचांकडून. अशी धावसंख्या. आता मात्र सुमितच्या बॅट मसून मोठं फटको, हवाई फायर, चेंडू सीमा पार, षटकार. नक्कीच प्रशांत बाबल चेंडूच्या खाली पोहोचले. जर एखाद्या लाईनमनने घेतला असतं 100 रुपयाचं मानकरी ठरलो सुद्धा असतो. लाईनमनसाठी आकर्षक बक्षिसा, सीमारेषेबाहेर जर झेल पकडलं तर 100 रुपयाचा पारितोषिक त्यांच्यासाठी सुद्धा. म्हणजे आपली मेहनत वाया जाऊची नाही, आपले परिश्रम फुकट जाऊचे नाही. गोड फळ आपल्याक मिळतालाच गावतालाच तर 100 रुपयाचा. पुन्हा एकदा सुमितच्या बॅटमधून हे सुद्धा एक नेत्रदीपक फटको, चेंडू सीमा पार, षटकार. असेच फटके खेळायचे लागते, असेच नाद घुमवायचे लागते. काय आवाज झालो जेव्हा चेंडू आणि बॅटचा संपर्क झालो आणि 2 वळ सुद्धा पाठीर गावले. आमचे साथी समालोचक रुपेश मोंडकर यांचा सुद्धा आगमन झाला. शब्द सुमनात मी त्यांचा सुद्धा स्वागत करते. याच्यानंतर त्यांचा आवाज सुद्धा तुम्ही मायक्रोफोनवर ऐकशाल. खवण्या गावचे सुपुत्र आणि आमचे समालोचक सहकारी. षटकाची हॅट्रिक साधली जाता का? सुमितच्या बॅट मसून दर्शकांचा उत्साह वाढवणारे 2 मोठे फटके. षटकाची हॅट्रिक साठी हो चेंडू सुमितचो. समोर फलंदाज सुमित टू सुमित असा मी कर सुद्धा चेंडू कारण जोडता चेंडूच्या खाली. दीपक डोके मात्र बघूचा काम करले. षटकाराची हॅट्रिक साधली गेली सुमितच्या बॅट मसून. काय दर्जेदार फलंदाजी. नक्कीच कमबॅक करता आपल्या संघासाठी. मी सांगलो होतं की क्रिकेट जे का अनिश्चितीचा खेळ म्हटलो जाता आणि तो का म्हटलो दाखवून देता सुमित कोमुर्लीकर. धावसंख्या झाली 37. तिसरा षटक चालू. मागडो गोलंदाज पाठीन पाठभर वळ गावले आणि ह्या वळा खोबरेल तेल लावून बर जाऊचे नाही तर झरवलेली आंबे हळद लावची लागात तर हे वळ भरान येतील. अशा पद्धतीची सध्या खराब गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून. आता मात्र स्लोअर गती परिवर्तन काय म्हणतात दाखवून देता. चेंडूत गोलंदाजी करताना फसलो सुमित सुद्धा. चौथं चेंडूचा खेळ पुरो झालो. धावसंख्या झाली 70 धावांचो पाठलाग. एक मोठ्या धावेचो पाठलाग करचो. लक्ष गाठूचा असा तोनात प्रयत्न करा मित्रांनो. लोकांनी तुमका येडे म्हटल्याने ते हरकत कर. येडे लोक जे इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचित बसतात. या लक्षात ठेवा आणि तशा पद्धतीचा खेळ साकारा. पुन्हा सुमित टू सुमित. एक फलंदाज एक गोलंदाज कोण कोणावर गोडचर. आता मात्र ब्लॉक पद्धती चेंडू. चेंडूवर फसता सुद्धा कोमुर्लेकर. लेग बिफोर साठी दाद मागली जाता. पंच मात्र फेटवून लावतात. साहिल धुरता आणि महेंद्र गावकर.
सांगलं साहिल धुरातने पॅव्हलियनपाशी यायचं आहे. साहिल धुरात. धावसंख्या झाली 38. महेंद्र गावकर. शेवटचा जबाबदारीचा आणि जोखमीचा षटक. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. विजयाचं लक्ष आता 32. 6 चेंडू आणि 32 धावा पुरे करूचे. शेवटच्या 6 चेंडूची 5 मोठे गगनचुंबी फटके. 5 चिपियाच्या इमानची फर्स्ट क्लासची तिकिटा काढूची लगत फलंदाज. ही सगळी जबाबदारी सुमितच्या खांद्यावर. शेवटचा गोलंदाज. पहिलो चेंडू स्लोअर गती चेंडू. आता मात्र एक चांगलं क्षेत्र शोधून काढ चेंडू सीमा पार. चौकार चौकार नाही. षटकारचा खेळ साकारूचा लगात. अजूनही 5 चेंडू शिल्लक आणि या 5 चेंडू 28 धावसंख्येची. नो चेंडू. आता मात्र थोडंसं काहीतरी विचार करचो लागात. गोलंदाजी करताना थोडंसं कान मंत्र सुद्धा देवचो लागात. कारण नो चेंडू षटकाची सुरुवात झाली. एकूण 5 धावा. अजून 5 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 43. 6 चेंडू आणि 27 धावा. काय घडताना काय बिघडता नक्कीच सामना रंगतदार होतलो. वसंत कोळंबकर पॅव्हलियनकडे यायचं आहे. रामदास कुमटेकर. शेवटचा षटक घेऊन दिलेलो गोलंदाज वेदांत बाबल. वेद सध्या तरी नो चेंडूचे लागले. त्या वेदांत नावाच्या गोलंदाजाक समोर फलंदाज सुद्धा तेवढं ताकदीचो षटकाराची हॅट्रिक साधली. तोच फलंदाज समोर सज्ज. हा शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 27 धावसंख्येची गरज. 5 मोठे फटके. या 6 चेंडू अति प्रयत्न करूचो लागात. असलेलो नसलेलो सगळं जोर काढूचो लागात. आणि या 5 चेंडूवर 5 मोठे फटके खेळायचे लागतात. माफ करा 6 चेंडू शिल्लक. 6 चेंडू 27 धावा. प्रेक्षकांचा मनोरंजन करणारा सामना नक्कीच मैदानाची मी सुरुवातीकच चांगलं होतं. एक दर्जेदार सामना बुक गावतील. दोन्ही मातबर संगत फलंदाज गोलंदाज भरणं व्हा. चांगलं खेळ बुक गावतील. तसाच घडता अजून पुढे काय घडतं आणि काय बिघडता. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. विजयाचं लक्ष 27. 70 धावांचा पाठलाग करताना वेदांत. फटको फसता कारण जोडता चेंडूच्या खाली एकापेक्षा 2 क्षेत्ररक्षक. दीपक डोके जीवनदान म्हणा हरकत नाही. माफ करा फ्रीटची चेंडू सुद्धा होतो. म्हणजे झेल जरी पकडला गेला असता तरी बाद झालो सगळं. चेंडू फ्रीटचा होतो पण प्रयत्न करूचे होते. प्रयत्न कधी कमी पडले. दीपक ढोके वय वर्ष जवळजवळ अर्धशतक. आणि त्यांचा एक नाव सुद्धा म्हणजे वाढत होतं जॉन्टी रोड्स. याच 2000 गत वर्षीत मध्ये त्यांची वयाचा अर्धशतक सुद्धा त्यांच्या नावावर लागला. ते दीपक डोके. आता मात्र बॅटची कडा घेऊन आता मात्र सुमितचो खेळ पूर्ण झालो. आता मात्र सामना बदला शकता. सध्या तरी महापुरुष देवबाग संघासाठी काय फलंदाजी केली आपल्या संघासाठी. सुमित कोमुर्लेकर 3 षटकार 3 चौकार 36 धावसंख्या. फक्त 13 चेंडूवर समाचार करताना 45 धावसंख्या तयार झाली. धावसंख्या झाली 45. 25 धावसंख्येची 4 चेंडू शिल्लक. कविराज राज करूचा लागात. आता फलंदाजीत समाचार घेऊचा लागात. वेदनच्या गोलंदाजीचो 4 चेंडू 25 धावा. पहिलो चेंडू खटक्यार बॉट जाग्यावर उपडी. चेंडू मात्र हवे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोचलेलो. ह्या सुद्धा जेल सुट्टा. साधा सोप्या जेल सुट्टा. बरोच वेळ चेंडू हवेत होतो. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जाऊन पोचलेला. हाताचा गुलाम फाटता. चेंडू जाऊन जमिनीत आदळता आणि एक जीवनदान मिळतात. म्हणजे कविराज या फलंदाजा. धावसंख्या झाली 47. अजूनही काही होऊ शकता. क्रिकेट हा मित्रांनो शेवटचे मोजके 3 चेंडू शिल्लक. ओके. फटको फसता आणि या फटक्यावर निराश सुद्धा कविराज. कारण चेंडू खूप कमी रवले. धावसंख्या मोठी रवली. हार जीत ही होत असता क्रिकेट मित्रांनो. पण जिंकाचा असा तर अशा पद्धतीने जिंका काय जशी काय जिंकाची सवयच लागली. आणि जर हराचाच ठरवला असता तर अशा पद्धतीने हरा की एकसारखे जिंकाचो कंटाळा होईलो म्हणून आता हरान घेतलो. धावसंख्या झाली 48. बॅट आणि चेंडूचो काय संपर्क नाही झालो. धावसंख्या थेट थांबान रवली.
70 धावांचं पाठला करताना 48 धावसंख्या तयार झाली. आतापर्यंत श्री महापुरुष देवबाग संघाची जोपर्यंत मैदानात सुमित होतो तोपर्यंत सामनो महापुरुष देवबाग संघाच्या पारड्यात झुकलेलो होतो. सुमितचं खेळ पुरं झालो, सामनो सुद्धा पुरं झालो असं म्हणा हरकत नाही. ह्यो सुद्धा फटको फसता एकापेक्षा 2 क्षेत्रक्षेत्र जाऊन पोहोचले. तुका नाही माका आणि घाल कुत्र्याक अशी अवस्था. एक साधा सुद्धा झेल पुन्हा एकदा सुटला. आणि खेळ मात्र पुरं होता. 4 षटकांचा खेळ पुरं झालो. सांघिक धावसंख्या झाली 48 आणि विजयी ठरता तो वाडातर संघ. दोन्ही संघाचा खूप खूप अभिनंदन. आणि या स्पर्धेत